नुसते प्रमाण 3000 लोकांचं वाटोळं करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळं करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमचं अर्ध आयुष्य जाईन एवढंच गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंत दही अंड्यासाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील, इतके पुरावे पोरान गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काडी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या, कुणबी नोंदीच्या दही हंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणतात. 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत? करा त्याची नार्को टेस्ट. म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची. म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ आला माणूस, हे उलटू उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील. काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही.